ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक आहे। त्या बैठकीला खरं तर आपण बोर्ड पाहिला तर जुन्नर तालुका पर्यटनची ही आढावा बैठक असल्याचं बोललं जात आहे। मात्र या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सर्व नेते कार्यकर्ते मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत। आपण जर पाहिलं त्यांची जी संवाद यात्रा आहे त्या संवाद यात्रेमध्ये ज्या सगळ्या गुलाबी गाड्या खरं तर वापरल्या जातात त्या गाड्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आपण पाहायला मिळाल्या। या सगळ्याच्या धर्तीवरती भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई बुचके यांनी मात्र आक्षेप घेतला, निषेध नोंदवला। अजित पवारांना त्यांनी काळे झेंडे दाखवले। नारायणगाव या ठिकाणच्या निलाम गार्डन मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार होता। मात्र अजित पवार येण्याआधीच आशाताई बुचके यांनी रस्त्यावरती ताबा घेतला आणि त्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं। त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या मारला, अजित पवारांना काळे झेंडे दाखवले। ही जर पर्यटनची बैठक आहे तर पर्यटनच्या बैठकीला आम्हाला का बोलवलं गेलं नाही? आमच्या नेत्यांचा हा अपमान आहे। जे काही फ्लेक्स लावले गेले त्या फ्लेक्सवर कुठल्याही पद्धतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावले नाही, फक्त आणि फक्त अजित पवारांचे फोटो लावले। तर दुसऱ्या बाजूला फक्त आणि फक्त जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचेच फोटो लावले। आपण जर या बाजूला देखील फलक पाहिला तर यावर देखील या दोघांचेच फोटो आहेत। मग जर आपण सगळे महायुतीमध्ये सत्तेत आहोत तर आमच्या नेत्यांचा हा अपमान का? स्थानिक पातळीवर आम्हाला आढावा बैठकीला का बोलवलं नाही असा सवाल उचलत आशाताई बुचके यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवलेत। हे सगळे फ्लेक्स जे या ठिकाणी लावलेत हे फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लावलेत। अजित पवार हे एकट्या अतुल बेनकेंचे पालकमंत्री आहेत का जिल्ह्याचे पालकमंत्री असा सवाल देखील आशाताई बुचके यांनी यावेळी उचललाय। अजित पवार अतुल बेनके यांची खिल्ली उडवत त्यांनी आजच्या या आढावा बैठकीवर बहिष्कार टाकत त्यांनी काळे झेंडे देखील दाखवलेत। या ठिकाणी सुरू असलेल्या ह्या आढावा बैठकीच्या निमित्ताने आणि सुरू झालेल्या आशाताई बुचके यांच्या ह्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी दाखवलेल्या काळे झेंडे या निमित्तानं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। मागचा बराच वेळ आशाताई बुचके यांनी या ठिकाणी आपलं आंदोलन केलं, काळे झेंडे दाखवले, हाय हायचे नारे दिले, घोषणा दिल्या। मात्र त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि आता त्यांना गाडीत घालून सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेते कार्यकर्ते यांना आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी नेणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते। या सगळ्याचे पडसाद नेमके काय उमटणार? कारण आशाताई बुचके यांचं हे आंदोलन यांचं हे उपोषण या ठिकाणी सुरू असतानाच अजित पवारांची बैठक मात्र आतमध्ये निलाम मंगल कार्यालयामध्ये सुरू असलेली पाहायला मिळते। आपण पाहतोय गेट बंद आहे, आतमध्ये ही बैठक सुरू आहे। आशाताई बुचके यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवलेत। पालकमंत्र्यांसोबतच या ठिकाणी सुनीलजी तटकरे आहेत, रुपालीताई चाकणकर आहेत, जुन्नरचे आमदार आहेत, बाजार समितीचे सभापती आहेत। हे सर्वच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र या बैठकीला ही जर आढावा बैठक आहे तर महायुतीच्या सर्व घटकांना बोलवलं पाहिजे। जुन्नर तालुका हा पर्यटन आहे, त्यामुळे तालुक्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींना या आढावा बैठकीचं निमंत्रण द्यायला हवं होतं। त्यासोबतच जर ही शासकीय बैठक आहे, जर ही आढावा बैठक आहे तर महायुतीच्या सर्वच नेते मंडळींच्या प्रामुख्यानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील फोटो या ठिकाणी लावायला हवे होते। मात्र तसं काहीही न करता त्यांनी ही बैठक एवढ्या घाई गडबडीत आणि मागच्या दारानं का घेतली? सर्व प्रशासकीय यंत्रणा त्यांनी या ठिकाणी कामाला लावली, प्रशासकीय यंत्रणेचा वापर केला आणि छुप्या पद्धतीने चोरीच्या पद्धतीने त्यांनी ही बैठक घेतली असा आरोप आशाताई बुचके यांनी केला आहे। मात्र यावर आता पालकमंत्र्यांची ही बैठक संपल्यानंतर पालकमंत्री काय बोलतात, जुन्नरचे आमदार अतुल बेनके या गोष्टीवर नेमकं काय बोलतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जुन्नर तालुक्यातील भावा बहिणीमध्ये आलेले हे वितुष्ट राज्यातील राजकारणाला एक नवा छेद आणि एक नवी दिशा देणार हे मात्र नक्की। पहा .com साठी अभिषेक वामन, नारायणगाव।